मुलांना पटकन समजतं, कोण लिहिले नाही, त्यात मजा असो, म्हणजे मुलांना कळलं येतोय, मुलांना असं वाटतं की मजा येते, मजाने तो शिकतोय, ही गंमत त्याच्यामध्ये आणली पाहिजे. खूपच चांगला पाहिजे, बरं वाटतं. ती जर वाढवायची असेल तर सोप्यापासून पुढे अवघड असं सुद्धा वाचलं गेलं पाहिजे, कळलं पाहिजे. आपल्याला जीवनाचा गंभीर अर्थ सुद्धा कळला पाहिजे, हो की नाही? म्हणजे ताबडतोब कळलं पाहिजे. पण म्हणजे का सांगते मी तुम्हाला हे, की जसं सोपं आहे, तो आपलं जे आयुष्य आहे, जीवन आहे, हे सोपं कसं करून घ्यायचं हे कळण्यासाठी आपल्याला अनेक पुस्तकं वाचली पाहिजे. जे हातात पडेल ते वाचलं पाहिजे. खरं म्हणजे असं काही नाही की हा सांगा ना, म्हणजे तुम्ही पु ल देशपांडे वाचा, ते नामदेव ढसाळांपर्यंत वाचा, विपू चित्रे वाचा, कुसुमाग्रज वाचा, पाडगावकर वाचा, नारायण सुर्वे वाचा. कितीतरी कवी आहेत आपल्याकडे, कितीतरी साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे, समृद्ध आहे साहित्य. आम्ही आहोत, आमची पुस्तकं वाचा. बालभारतीची पुस्तकं आहेत, बालभारतीमध्ये सुद्धा कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी आहेत. तुमचं जे लहानपणापासून ज्या कविता त्यामध्ये असतात त्या आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात, आठवणीत राहतात आपल्याला बालभारतीच्या सुद्धा कविता. तर ही सगळी पुस्तकं आम्हाला ज्या वेळेला पुस्तकं मिळत नव्हती त्यावेळेला हातात पडेल ते आम्ही वाचत होतो. आणि मुख्य म्हणजे हातात फारसं काही पडत नव्हतं, पण ग्रामीण भागामध्ये संत साहित्य जास्त मिळतं आपल्याला. ज्ञानेश्वरी उपलब्ध असते, कितीतरी गोष्टी असतात, नामदेव गाथा, तुकाराम गाथा. त्यावेळेला मी ज्या वेळेला माझ्या हातात पुस्तकं मिळत नव्हती त्यावेळेला मी ही सगळी पुस्तकं अगदी मनाच्या श्लोकापासून सगळं वाचत गेले. आणि त्यामुळे कुठेतरी मला सुचतही गेली. म्हणजे पहिली कविता मी लिहिली 4थीमध्ये लिहिली. ती कशी लिहिली ती सांगते तुम्हाला. माझी आजी निरक्षर होती आणि निरक्षर होती तरी ती वारीला जायची, दरवर्षी चालत जायची, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जायची, आजी आजोबा दोघंही. एके दिवशी मला ती म्हणाली, मी त्यावेळेला 4थीत होते आणि 4थीमध्ये मी तिच्याकडे शिकत होते, शिकायला नगरला होते. तर ती मला म्हणाली की मला ना ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते. तर मी म्हटलं त्यात काय एवढं, मी वाचून दाखवीन. तर ती म्हणाली तू ज्ञानेश्वरी वाचून दाखवशील? तर वाचायला ते येत होतं मला, तिनं लगेच माझ्यासमोर आणून ठेवली. आणि मग मी वाचायला पहिलीपासून आपण शिकत असतो, मी वाचायला सुरुवात केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. ती माझ्याकडे कौतुकानं बघत बसली. मला म्हणाली थांब, माझ्या भजनी मंडळातल्या बायका येतील तेव्हा तू आम्हाला वाचून दाखवशील का? तर कोणालाच वाचता येत नव्हतं. मग त्या 4 वाजता भजनी मंडळातल्या बायका आल्या. त्यांनी आजीनं चौरंग समोर ठेवला, ज्ञानेश्वरी ठेवली, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि मला म्हणाली आता वाच. आणि मग मी वाचायला सुरुवात केल्यावर त्या बायकांना इतका आनंद झाला की त्यांनी मला सांगितलं जाताना रोज वाचून दाखवशील का थोडं थोडं. असं करता करता त्यांनी माझ्याकडून कितीतरी ज्ञानेश्वरी रोज वाचून घेतली. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की हे संस्कार आहेत वगैरे, ते आपोआप घडत गेलेली ती क्रिया असते लहान मुलांवर. त्याच वेळेला 4थीमध्ये आम्हाला चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू असा धडा होता. आणि मला सुचलं, माझ्या मनामध्ये ते ज्ञानेश्वरीचं काय काय वाचलेलं मी लिहिलं. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, हैबतरावांची पायरी, देऊळवाडा मुख्य मंदिर, ज्ञानेश्वरांची तेथे समाधी, समाधीवर डोके ठेवले, वारकऱ्यांना देव भेटले. असं मी लिहिलं. त्यावेळेला मला हैबतरावांची पायरी माहिती नव्हती, पण मी ते वाचलं होतं. तर त्या वाचनातून ते आलं. आणि नंतर मात्र जेव्हा मी हैबतरावांची खरी पायरी पाहिली तिथे जाऊन, त्यावेळेला मला इतका आनंद झाला की अरे मी जे लिहिलं होतं 4थीमध्ये ती हैबतरावांची पायरी ही आहे. मी अगदी डोकं टेकून नमस्कार केला. त्यामुळे अशा पद्धतीनं वाचन हे आपण जर सतत चालू ठेवलं, काही ना काही आपण सतत वाचत राहिलं तर नक्कीच आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते, लेखनाची प्रेरणा मिळते आणि आपण हळूहळू लिहायला सुरुवात करतो. टीन एजंटनी काय वाचावं तर टीन एजंटनी 3 स्तरावरती वाचलं पाहिजे. म्हणजे एक चांगलं जागतिक साहित्य काय आहे, भारतातलं चांगलं साहित्य काय आहे आणि मराठीतलं चांगलं साहित्य काय, हे 3 स्तर आपल्याला करायचे. जागतिक दर्जाचं चांगलं साहित्य काय आहे हे आपण अनुवादातून सुद्धा वाचू शकतो. मेहता प्रकाशन आणि राजहंस स्टॉलवरती मध्ये पुस्तकं बघायला मिळतील. भारतामधलं सगळ्यात चांगलं साहित्य काय आहे तर नॅशनल बुक ट्रस्टची सिरीजच आहे. म्हणजे बंगालीमधील उत्कृष्ट लघुकथा,
तामिळमधील उत्कृष्ट लघुकथा, गुजरातीमधील उत्कृष्ट लघुकथा, नॅशनल बुक ट्रस्टची सिरीज आहे ती इथे अत्यंत स्वस्तात आहे. तुम्ही जर नॅशनल बुक ट्रस्टची मेंबरशिप घेतली 200 रुपये भरून, तर तुम्हाला आजन्म त्यांच्या सर्व पुस्तकांवरती 20% डिस्काउंट मिळतो. त्यांच्या पुस्तकं ऑलरेडी कमीच आहे. आणि मराठीत काय चांगलं आहे ते तुम्हाला वेबसाईटवरती शोधता येईल. राजहंस आहे, दिलीपराज प्रकाशन आहे, मौस प्रकाशन आहे, पद्मगंध आहे, तिथे डोकावता येईल. पण जाणीवपूर्वक 3 पातळीवरती वाचणं, जागतिक दर्जाचं काय आहे वाचायलाच पाहिजे. रॉबिन शर्मा वाचायला पाहिजे, कामी वाचायला पाहिजे, आपला अल्केमिस्ट वाचायला पाहिजे. म्हणजे काय चाललंय बाहेरच्या ठिकाणी. एखाद्या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळतो तर का मिळतो? माझ्या मराठीच्या पुस्तकाला काय नाही मिळेल? काय विषय मांडला? आजचा शनिवारचा लोकसत्ता वाचायलाच पाहिजे. शनिवारच्या लोकसत्तेमध्ये ऑफ पेड म्हणजे अग्रलेखाच्या बाजूच्या पानाला ऑफ पेड म्हणतात. ऑफ पेड वरती बुकरायन म्हणजे विदेशी पुस्तकांचं परीक्षण असतं आणि माहिती असते. आता सध्या ज्यांना बुकर पुरस्कार जाहीर झालाय त्या पुस्तकांचं परीक्षण आहे ते वाचायला पाहिजे. जागतिक पातळीवरती काय चाललंय आणि भारतात काय चाललंय हे कळलं पाहिजे. महाराष्ट्रात आपण वाचूच, पण 3 एजंटनी आपलं वाचनाचा परिघ वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी वीरा गायकवाड अनंत इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझा प्रश्न संगीता बरोबर मॅडमसाठी आहे. तुमच्या कवितांमध्ये मुलांच्या भावना, आवड इतक्या सहजपणे म्हणजे कशा उतरतात? तुम्हाला कसं समजतं की ते आम्ही त्या वाचताना आम्हाला खूप मज्जा येईल? मी पण तुमच्यासारखीच एक लहान मूल आहे असं मी समजते. माझ्यामध्ये छोटंसं लहान मूल आहे. ते लहान मूल माझ्याकडून लिहून घेतं, आपोआप ते येतं. काय असं आता कुणीतरी मला असं विचारलं होतं की कशी सुचते कविता. तर कशी सुचते कविता हे लवकर समजत नाही ना आपल्याला. ती प्रोसेस असते, प्रक्रिया असते ती. तर एका रसिकाने मला पत्र लिहिलं. मृगतृष्णा नावाचा माझा मोठ्याचा कविता संग्रह आहे. तर तो कविता संग्रह वाचून त्यांनी मला विचारलं की कविता कशी सुचते. पण आता त्याचं उत्तरच मला लवकर देता येईना. आता संजीवनी मराठेंनी लिहिलंय ना की मी न कुणाला सांगायचे कविता स्फूर्ती कशी. तर मला असं वाटलं की आपल्याला सांगता पण आलं पाहिजे की कविता कशी स्फुरते. तर मग मी खूप विचार करत 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 एके दिवशी अशी चालले होते फिरायला आणि आपोआप माझ्या मनामधून ओळी अशा आल्या की चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजे सारखी. चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजे सारखी. झिरपत येते रक्तातून मग कविता झुळझुळ झऱ्यासारखी. कधी थांबते कधी अडखळते, कधी थांबते कधी अडखळते. शेवाळा सम कधी साचते, कधी जाचते कधी डाचते. कधी थेंबांपरी धुंद नाचते, भिनून जाते कणा कणातून. कधी अनामिक नशे सारखी पसरत जाते शरीरातून मग कविता जहरी विषासारखी. काय होतं? सतर्क होती सर्व जाणीवा. काय होतं? सतर्क होती सर्व जाणीवा अनुरेणू ही होती जागे. सतर्क होती सर्व जाणीवा अनुरेणू ही होती जागे. मर्त्य अशा या कोशामधले अमर्त्य होती रेशीम धागे. बहरत जाते सनावळीतून कविता ताज्या फुलासारखी. म्हणून असं काय काय पुढे मी लिहिलं आणि अशा प्रकारे हे सहजपणे काय काय सुचत जातं. कधी अवघड सुचतं, कधी सहजपणे छोटं छोटं काय काय. आता आजोबांच्या आजोबांनी लावलं होतं झाड, असं काही वाढलं म्हणता अगदी ताड मार. तर असंही सुचतं. वेगवेगळ्या घटना असतात, छोटे छोटे प्रसंग असतात, त्यातून सहजपणे काय काय सुचत जातं. फक्त आपली ती दृष्टी पाहिजे, निरीक्षण शक्ती पाहिजे. आता निरीक्षण शक्ती पाहिजे म्हणजे तिथे बघतच बसायचं असं नाहीये. मनामध्ये कुठे काहीतरी ते बीज पडलेलं असतं आणि ते कुठेतरी आपल्याला उमलून येतं. म्हणजे लहानपणी मला सशावर कविता लिहायची होती. तर ससा याच्यावर मी इतकं डोकं खाल्लं होतं. दुसरीत असताना माझ्या मैत्रिणीकडे ससा होता आणि मी सारखं मनात म्हणत असायचे, एक होता ससा वाटत होता मसा.
तर मसा म्हणजे काय, मीच म्हणायचे माझ्या मनाशी. मग मी म्हणायचे एक होता ससाला वाटत होता मसाला, पण ससाला हे काही जुळत नाही असं मीच मनाशी म्हणायचे. मग मी परत म्हणायचे एक होता सशाला वाटत होता मशाला, अरे पण मशाला म्हणजे काय कळत नाहीये. तर असं मी माझं डोकं दुखवलं होतं दुसरीपासून. खूप महिने माझ्या डोक्यामध्ये तो ससा होता. पण जेव्हा एकदा मी 42व्या वर्षी टेकडीवर फिरायला गेले आणि एक ससा टुनकन उडी मारून समोर आला, तेव्हा मी काय म्हटलं, असा कसा दिसे नसा झाला ससा, हिरव्यागार गवतामधून गेला कुठे कसा, कोण बोलले त्याला, कुणी मारले त्याला, ससुआईला घाबरून का लपून बसलाय असा, असा कसा दिसे नसा झाला ससा. या की हो ससोबा, रुसू नका असे, रडू नका, चिडू नका, एकदा तरी हसा, असा कसा दिसे नसा झाला ससा. एवढी यमक मला सहा जुळली, जी मला दुसरीमध्ये का आई जुळली नव्हती. पण ते कुठेतरी ससा लिहायचा होता मनामध्ये, तेच बीज नंतर असं काहीतरी उगवलं असावं असं मला वाटतं. जसं पीयूच्या डायरीसारखं, पीयूची दैनंदिनी लिहिताना सुद्धा तुमची मुलगी लहान असताना थोडंसं ते भावविश्व त्यांनी जवळून अनुभवलेलं आणि बऱ्यापैकी 25-30 वर्षानंतर त्यांनी तो अनुभव हा शब्दबद्ध केलेला आहे. तसा ससा जसा दुसरीत त्यांना भेटला आणि कित्येक वर्षानंतर त्याच्यावरची खरी कविता, त्यांच्या मनाला आवडणारी कविता त्यांनी सादर केली. छान मॅडम. पुढचा प्रश्न. नमस्कार सर, मी अनिकेत जाधव, मराठी शाळेचा विद्यालय सातारचा विद्यार्थी. माझा प्रश्न राजीव सरांना आहे की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिता, तर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा आहे? आणि अजून एक असं आहे की तुम्ही मुलांसाठी भरपूर साहित्य लिहिले, तर असं एखादं कोणतं साहित्य आहे का की जे तुम्हाला मुलांसाठी लिहायचं आहे पण अजून ते शक्य झालं नाही? आणि अजून एक माझा असा प्रश्न आहे की आजकाल मराठी शाळा त्या बंद होत चालल्यात, नष्ट होत चालल्यात, तर याचा मराठी बालसाहित्यावर काय भविष्यामध्ये परिणाम होऊ शकतो? धन्यवाद. ते पण 3 प्रश्न विचारले ना, माझ्या लक्षात एकच आहे. नाही, मला असं वाटतं की मी काय लिहू शकलो नाही असं, मग अशी खंत खरं सांगायची तर माझ्या लेखनामध्ये ना जी दिव्यांग मुलं आहेत ना ती कॅरेक्टरच नाही आली. हे मला खूप खंत वाटते. म्हणजे मी खूप नॉर्मल मुलांसाठी काम करत आलो. म्हणजे जी कर्णबधीर मुलं आहेत, जी अंध मुलं आहेत, जी अपंग मुलं आहेत, मी शिक्षणासाठी खूप काम केलं, वेगवेगळे प्रयोग केले, पण ह्या मुलांपर्यंत मी पोहोचू नाही शकलो. या मुलांना माझ्या कथेमध्ये किंवा कादंबरीत मी स्थान देऊ शकलो नाही. प्रचंड खंत माझ्यामध्ये आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न पण करतोय. म्हणजे आत्ता सध्या मी एका कर्णबधिरांच्या शाळेमध्ये जातोय आणि तुला सांगतो की मी फक्त बसून राहतो, तुम्ही कसं शिकवतात ते बघतो, पण मला ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं, लिहायचं. ही आत्यंतिक खंत म्हणजे बोध सतत माझ्या मनामध्ये आहे. मराठी शाळा तू म्हणतो बंद होत्या, कल्पना नसलं. आम्ही आता वाईमध्ये मराठी शाळा सुरू करतो, पण आम्हाला सरकार परवानगी देत नाही आहे. तर त्यांनी सरकारने मराठी शाळांना परवानगी देणं बंद केलं. त्यांनी अधिकृतपणे या व्यासपीठावरून सांगतो तुम्हाला. तर तसं व्हायला लोकांचा नक्कीच परिणाम होईल असं मला वाटतं. विज्ञानाविषयी म्हणजे तर मला ना विज्ञानाविषयी प्रचंड भीती होती लहानपणी. म्हणजे इंग्लिश, गणित आणि विज्ञान हे 3 शत्रूच होते, बाकीचे छोटे छोटे शत्रू होते. तर मला असं वाटलं की मी ज्या भीतीमध्ये आयुष्य काढलं ना तसं माझ्या शाळेतल्या मुलांनी काढू नये. त्यांना मजा आली पाहिजे, त्यांना प्रयोग करता आले पाहिजे, त्यांना कुठलाही प्रश्न विचारता आला पाहिजे, त्यांनी खूप मजा करावी. म्हणून मग विज्ञान, गणित आणि हे इंग्लिश सोपं करण्याच्या मागे लागलो. म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही विज्ञानाचा प्रयोग केलाच नाही शाळेत. आम्ही खोटे प्रयोग लिहिले. तुम्ही पण तसेच लिहिले असणार. म्हणजे मी असं खोटं लिहिलं की मी एक मेणबत्ती घेतली. मी घेतलीच नव्हती, शिक्षकांनी घेतली होती. मग पुढचं खोटं वाक्य, मी मेणबत्ती पेटवली. इम्पॉसिबल. शिक्षक मेणबत्ती पेटवायचे किंवा आमच्या कानाखाली पेटवायचे, 2च गोष्टी शिक्षक पेटवायचे. मग शिक्षकांनी ग्लास घेतला आणि असा वरती टाकला आणि भयानक बोलले. मेणबत्ती विजली असं बोललं पाहिजे ना.
तर शिक्षक म्हणाले ऑक्सिजन संपला. आम्ही सगळं बघायला गेलो कुठे ते मुलगा मला कुठे संपलं दिसत नाही. शिक्षक बोलले ओ तुम्हाला दिसला पण ऑक्सिजन हा ज्वालाग्राही आहे, इथे पटकन पेट येऊ शकतो. त्यामुळे कटकटलो. मग आम्ही प्रयोग न करता निष्कर्ष काढला म्हणजे आईन्स्टाईनच्या पुढे आम्ही. आणि मग आम्हाला घाणेरड्या आकृत्या काढायला लागायच्या. असा ग्लास असून तसा बाण काढायचा. ग्लास, मेणबत्ती, ज्योत. कारण बाण लांब असेल तरी मी मार खाल्लाय. तुम्हाला हे काय ग्लास कुठे बाण कुठे तो टेकला पाहिजे. मला असं वाटतं आपले शिक्षक एवढे मिळाले असले तर त्या ग्लास कुठला ते पण आम्हीच सांगू का आता. ओळखा नाही आता कुठला ग्लास कुठले असं बोलता येते नाही. जेव्हा आम्ही शाळा सुरू केली तेव्हा आम्ही बिनधास्त मुलांना प्रयोग करायला दिले. भरपूर मजा त्यांनी करून तानी प्रयोग करावे आणि तानी शिकावं म्हणून त्या गंमत शाळा पुस्तक आहे. त्या गंमत शाळा पुस्तकामध्ये 0 कॉस्ट सायन्स एक्सपेरिमेंट आहे. आत्ता आपण जो प्रयोग बघितला कागदातून जातो तो गंमत शाळा भाग 3 मध्ये आहे की एक कागद घेतला तर 40 प्रयोग करता येतात. आत्ता 2 कागद घेतले तर आपण 20 प्रयोग करू इकडे. म्हणजे मुलाला प्रयोग करू दे, मुलाला अनुभव घेऊ दे. मगाशी संगीताताई म्हणाल तसं त्याला अनुभूती येऊ दे विज्ञानाची, मग तो शिकेल. शिकवता येत नाही. लक्षात घ्या, विनोबानी शिक्षणाची व्याख्या अशी केली आहे. विनोबानी तिथे सर्वोदय मंडळाचा स्टॉल आहे, तिथे शिक्षण विचार पुस्तक आहे. शिक्षण विचार ते सगळ्या शिक्षकांनी वाचलं पाहिजे, ते मुद्दामून घ्या. तर विनोबांनी अशी व्याख्या केली, जे देता येत नाही ते शिक्षण. शिक्षण देता येत नाही. चला आज मी तुला शिकवतो असं नाही करते. माझी इच्छा असेल तर मी शिकू शकतो, तुमची इच्छा असेल तर नाही. बरोबर ना. समजा मला ह्या ताई म्हणाल्या की सर तुम्ही सतार शिका, माझी फार इच्छा आहे. मी तुम्हाला सतार घेऊन देते, एक गुरुजी पण देते आणि भरपूर पैसे देते. सकाळी उठल्या की तारा खाजवत बसा. मला काही शिकायचे आहे ना. त्याला पण माझी इच्छा आहे ना, तुमची इच्छा तर तुम्ही वाजवा ना. मी शिकवता येत नाही आहे. शिक्षकांना अजिबात टेन्शन घेऊ नका. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातलं पहिलं कलमच असं आहे की शिक्षकांनी मुलांना शिकवू नये तर शिक्षकांनी मुलांच्या सोबत शिकावे. अतिशय जबाबदारीने मी विधान करतोय. सिखाना नहीं बल्कि साथ में सीखना है. साथ में देर इज अ शेअरिंग ऑफ एज्युकेशन, नॉट एक्सचेंज ऑफ एज्युकेशन. इट्स अ शेअरिंग. आपण शेअरिंगमध्ये शिकतो आणि ती पण पुढच्या माणसाची इच्छा असेल तर. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातलं दुसरं कलम असं आहे की मुलांना शिकवायचं नाही तर मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करायचं आहे. तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद बच्चों के मन में जलाना या जगाना ताकि वो सीखे, वो खुद से सीखे. यस यू कॅन हा विश्वास त्या मुलाला देणं हे काम आहे. मी शिकवणं नाही, तू शिकू शकतोस हा विश्वास देणं. मग त्याच्यासाठी शिकण्याला पोषक वातावरण तयार करणं हे तिसरं काम आहे. 3च काम आहे. तर शिकवणं नाहीच आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते प्रयोग केले आहेत गंमत शाळेमध्ये की त्या गोष्टीतून प्रयोग करता करता मुलं प्रयोग करायला लागतात आणि त्यांना विज्ञान करता 4 ओळीमध्ये त्यांचं सोपं विज्ञान करून दिलेलं आहे. त्यामुळे शिकवणं नाहीच आहे. नमस्कार, मी श्रेया चोरके, श्रीमंत छत्रपती प्रताप हायस्कूल सातारा या शाळेची विद्यार्थिनी. माझा मॅडमांसाठी प्रश्न आहे. लहान मुलांच्या भावनांचा वेध घेणारे साहित्य लिहिताना तुम्ही कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेता? एकतर काळजी घेणं म्हणजे की मुलांना सहज सोपेपणानं सगळं समजावं, ही काळजी नक्कीच घेते. दुसरं म्हणजे आता राजीव तांबे सरांनी सांगितलं की कसं मुलांनी आणि शिक्षकांनी सहशिक्षण घ्यावं. तर मला सांगायला असं आवडेल की आत्ताच्या तुमच्या सगळ्या शाळा, जवळजवळ महाराष्ट्रातल्या 150 शाळा मी बघितलेल्या आहेत. त्या शाळांमध्ये मुलांची गप्पा मारायला मी गेलेली आहे. त्या शाळा बघताना त्या इतक्या सुंदर सुंदर शाळा आहेत की अगदी एका पायरीवर 1, 2, 3, 4 असं लिहिलेल्या, ABCD लिहिलेल्या, चित्र काढलेल्या, अशा सुंदर सुंदर शाळा आहेत. तर त्या शाळा बघताना मला माझी शाळा त्यावेळेला आठवली आणि मी म्हटलं अरे माझी तर शाळा पडकी शाळा होती. भिंती पडलेल्या होत्या शाळेच्या, नदीकाठी शाळा होती माझी. आणि ती शाळा माझ्या बाई आम्हाला सगळ्यांना शेण आणायला पाठवायच्या शाळेत बाहेर शनिवार रविवारी.
आणि शेण आणून ते सारवायला आधी शाळा सारवायची आणि मग बस्तर टाकून सोमवारी त्या शाळेमध्ये बसायचं. तर त्या भावना, आता तू कसा वेध घेत गेले असं मी सांगते, त्याचं उत्तर सांगतेय की नंतर मग मला या सगळ्या शाळा बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे आपली शाळा तर अशी होती, मग काय आपण का शिकलो, आपल्याला का शिकवलं शाळेनं. तर मी ते कवितेतून असं लिहिलं की नदी काठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे, नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश, नव्हते बूट मोजे. अनवाणीत जात असो शाळेत चालत चालत, जांभळं, कैऱ्या, बोरं, आवळे, चिंचा पाडत पाडत. पावसाळ्यात रेनकोट नव्हते डांबरी रस्ते, ओले कच्च होऊन चिंगाट धावत सुटायचं नुसते. पाणी उडवत, चिखल तुडवत, कधी करत खोड्या, आमच्या आधी पोचायच्या शाळेत कागदी होड्या. गुरुजीबाई असे की फार नसत बोलत, कधी रट्टा, कधी छडी, कधी बाहेर उभं करत. आई वडील तर मुळीच कधी रागवत नसत त्यांना, उलट म्हणत चांगलं बघा धोपटून काढा यांना. आता चालत नाही. तेवढ्या पुरतच असे ते विसरून जात सगळे, तेवढ्या पुरतच असे ते विसरून जात सगळे. अहो आमची वाट बघत असत नदी काठचे बगळे, रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या इवल्या, जवळ येऊन करीत असत पावलांना गुदगुल्या. अशी शाळा होती आमची. काठावरती वाड्या होत्या खरबूज कलिंगडाच्या, झरा खोदून पाणी मिळे गोष्टी उन्हाळ्याच्या अशा की चटके बसत भारी, थेंब थेंब पाण्यासाठी निघे आमची वारी. नदी पडे ठार कोरडी, येई दुष्काळाचे वारे, डोळ्यामध्ये पाण्यासोबत चमकत असत तारे. वीज नसे, पाणी नसे, कंदील मात्र जळत, झुंजू मुंजू होतात बायका जात्यावरती दळत. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे, देवळामधली काकड आरती करी आम्हा जागे. चुलीवरच्या भाकरी सोबत सगळं लागे गोड, सोबत असे ठेचा किंवा लोणच्याची फोड. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा, हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा, असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा. अशा भिंतीबाहेरच्या शाळेमध्ये शिकत शिकत त्या ज्या भावना सोपेपणाने व्यक्त करता आल्या आणि त्या तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचवत्या. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत. एक प्रश्न घेऊन आपण थांबणार आहोत. ठीक आहे, घेऊया. नमस्कार, मी दत्तबंधूला गायकवाड, महाराजा सयाजीराव विद्यालयाचा विद्यार्थी. मी आपल्या दोघांनाही प्रश्न विचारत आहे की शेवटी आम्हा सर्व बालकुमारांना तुम्ही काय संदेश द्याल? शेवटी म्हणजे मी आहे ना, जात नाही लवकर, काय काळजी करू नको तू. शेवटी मोठी नाही, संदेश नाही बोल ठीक आहे. आता मला पोचवलंच नाही आहे. म्हणजे पाहुण्यांचे आगमन आणि पाहुण्यांचे विसर्जन अशी काही सिस्टीम नाही आहे. तर मी आहे, तू अगदी बिंदास राहा, काही काळजी करू नको. तू पण असणे, मी पण असणे. आणि संदेश बिंदेश देणारी माणसं खूप मोठी असतात, की पहाटे असतात चॅनलवरती असतात 4:30ला. ती एक पाय इकडे घेऊन इकडे काढतात आणि काही मग तब्येतीने काही शक्य नाही. पण संदेश बिंदेश नाही. तुम्ही संदेश देणार आहात काय? मी पण देणार नाही संदेश, काही संदेश नाही. छान आनंद घ्या आमच्या कार्यक्रमाचा, शेवटी पण नाही संदेश देणार. सगळे आपण छान राहणार आहोत. छान राहा, छान जगा, मस्त आणि खूप वाचा, छान मस्तपैकी आनंद घ्या जीवनाचा, जगण्याचा. एवढंच सांग. धन्यवाद मॅडम. एक पालकांचा प्रश्न आपण शेवटचा घेणार आहोत. हॅलो सर, नमस्कार. मी सचिन कदम, पलटणवरून आलो. आता सध्या कामानिमित्त पुण्यामध्ये राहतो. तर माझा तुम्हा दोघांना एक प्रश्न आहे. काही लोक एकदा भेटले सर, तुम्हाला पहिल्यांदा भेटलं. माझा प्रश्न असा आहे, आता आपल्या या व्यासपीठावर तुम्ही सांगितलं की मराठी शाळा बंद होत आहे, त्याला सरकार परमिशन देत नाही. पालक म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? माझ्या मनात पण काही योजना आहेत, तर त्या मी आता स्पष्टपणे सांगू शकत नाही का, तर त्याच्यावरती खूप अभ्यास करणं गरजेचं आहे मला. तर तुम्ही अभ्यासू आहात दोघे, तर हां मॅडम आणि सर दोघे, तर दोघांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पालक म्हणून आम्ही काय करावं किंवा लेखक खूप काही करू शकतो, तुम्ही काय?
भरपूर केलेलं आहे मॅडम. हे म्हणजे माझं टेन्शनच वाढवत आहे. तुम्ही सांगितलं आता सरकार परमिशन देत नाही, तर त्यांनी दिलंच पाहिजे परमिशन मराठीसाठी. नाही द्यायला पाहिजे, पण ते त्यांचे काही तांत्रिक भाग आहेत. पण आम्ही काय करतो ते खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आम्ही गेली 12 वर्ष जवळजवळ महिन्यातून 2 शनिवार गंमत घर म्हणजे गंमत शाळा चालवतो पुण्यामध्ये. आणि तिथे शाळा बाह्य ॲक्टिव्हिटी आम्ही वेगवेगळ्या घेत असतो, जिथे मुलांना निर्भय वातावरण आहे, मजा करतात. आणि त्या शाळेचं आमचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की समकालीन मोठी माणसं मुलांना डायरेक्ट भेटली पाहिजे, त्यांच्याशी गप्पा त्यांच्या व्हायला पाहिजेत. आणि पाठ्यपुस्तकाला पूरक उपक्रम आम्ही त्यामध्ये वेगवेगळे घेतो. अगदी एकच मिनिटात सांगायचं तर परवा आम्ही रुपेश खोपडे नावाच्या गृहस्थांना बोलवलं होतं, जे आता एव्हरेस्टवर जाऊन आहे. तर मी त्यांना म्हटलं की येताना ती बर्फ तोडायची कुऱ्हाड, ऑक्सिजन सिलेंडर, स्लिपिंग बॅग, खेळेवाले बूट वगैरे घेऊन या. तर आम्ही बर्फ तोडायची कुऱ्हाड बघितलंच नाही, तर आम्ही फ्रीजमधला बर्फ चमच्यानेच तोडतो. म्हणजे कुऱ्हाड बिराड काय आहे ते बघू दे. तर स्लिपिंग सूटमध्ये प्रत्येक मुलाने झोपून बघितलं आतमध्ये किती गरम होतं. आणि मग आमच्यात एक मुलगा असा म्हणाला की सर आपण जायचं का एव्हरेस्टला? म्हणजे एव्हरेस्ट त्या गेटवर फिंडा वाटला का जाऊन बघायला? मग त्या आम्ही रुपेश खोपडेची मुलाखत घेतली आणि फिल्म दाखवली की एव्हरेस्टवर जाण्या अगोदर 7 वर्ष काय तयारी करावी लागते, किती कणखर व्हावं लागतं आणि एव्हरेस्टवर जाणं म्हणजे काय आहे. आणि खूपच मजा आली त्या ठिकाणी. आणि आता ते रुपेश खोपडे आमच्या मुलांची एक ट्रेक घेऊन जाणार आहेत, म्हणजे त्यांना तो अनुभव यावा की ॲक्च्युली ट्रेकिंग म्हणजे काय. हे अनुभव असं आम्ही वेगळे प्रयोग करत असतो. म्हणजे शासन नाही करत तर आम्ही काय थांबलेलं नाही. आमचा प्रयोग चालूच आहेत आणि प्रयत्नही सुरूच आहेत. शासनाला काही इतर प्रॉब्लेम असू शकतात, माहिती नाही आपल्याला, आपण त्यांच्या पुढचे बसल्याशिवाय करणार नाही. पण तो लवकरच मिळेल असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आम्ही काय प्रयत्न सोडलेले नाही. पालकांनी दबाव आणावा त्यांच्यावरती, काय की त्याला म्हणजे दबाव गट तयार करणं खूप गुळगुळीत उत्तर आहे. पण हा त्याच्याशिवाय काही वेगळा पर्याय मला दिसत नाही. मला असं वाटतं पालकांनी हे करावं की सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालावं. आता तुम्ही म्हणाल म्हणजे टाळ्या वाजवल्या, माझ्या मुली मी मराठी शाळेतच घातलेल्या आहेत. म्हणजे ज्या म्हणजे आमची मुलं मराठी शाळेत नाही आपल्या इथे बसणारे नक्कीच असतील जिल्हा परिषदेचे किंवा काय. पण ज्या शाळा इंग्लिश माध्यमाच्या निघता आहेत, तर जर पालकांनी ठरवलं की आपलं मूल मराठी शाळेत घालायचं आहे, तर मग पर्यायच राहणार नाही शासनाला सुद्धा की मराठी शाळा वाढवण्यासाठी. आणि मराठी शाळा बंद होऊ नये म्हणून काय केलं तर आम्ही बरेच जण मध्ये एका घोडेगाव नावाच्या गावात ती मराठी शाळा बंद पडत होती, तर तिथे त्या पालकांनी शिक्षकांनी मला बोलावलं आणि तिथे मग आम्हाला बोलावून अगदी इतकं म्हणजे असं वाटलं की पुढारी येतोय की काय, अशा फ्लेक्स लावले होते माझे मराठी शाळेसाठी. म्हणजे मी पहिल्यांदा असे माझे फ्लेक्स बघितले रस्त्यावर. पण इतकं म्हणजे त्यांना ती आतून ज्यांना निकड असते की मराठी शाळा वाचवण्यासाठी, ती शाळा ओस पडत चालली होती आणि शेजारी इंग्लिश माध्यमाची शाळा होत होती तयार. त्यामुळे तिथली मुलं सगळी इकडे जात होती. मग तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून काय काय भाषणं केली, समजावून सांगितलं आणि मग तिथल्या पालकांनी ठरवलं की या शाळेमध्ये ती शाळा सुरू झाली. ती शाळा अजूनही सुरू आहे चांगल्या पद्धतीनं. पण तुमचं म्हणणं खरं आहे की हळूहळू मुलं या शाळेतून कमी होत, त्यांची संख्या कमी होते. पण तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये असंख्य मुलं मराठी शाळेमध्ये आहेत अजूनही. फक्त असं होतं की खूप पालकांना असं वाटायला लागतं आपल्या मुलांना हायफाय व्हायला पाहिजे, हायफाय इंग्लिश बोलायला पाहिजे. तर ते पालकांना घरामध्ये येत पण नसतं इंग्लिश बोलता, इंग्लिश वाचताही येत नसतं. पण ती मुलं पालक इंग्लिश मिडियममध्ये त्या मुलांना घालतात. तर अशा वेळेला आपण खरोखर काहीतरी करायलाच पाहिजे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून आम्ही धरणे आंदोलन धरलंय, आम्ही आझाद मैदानावर मोर्चे काढले, सगळं केलेलं आहे आम्ही यासाठी. आणि आम्ही अजूनही करतो आहोत ते मराठीसाठी. आम्ही पुष्कळ काम करतो आहोत आणि शासनालाही वाटतच असणार ना, आता इतकं आपण बघतोय, सगळ्यांनी सांगितलंय की मराठी सक्तीचं करा, भाषा सक्तीची करा. तर या पद्धतीनं होत आहे पुढे जितकं होईल तितकं आपण करायचं. खूप छान मॅडम. खरं तर पासून इंग्रजी
माणसं इंग्रजीकडे का जात आहेत तर ती मुलं छान बोलत आहेत. आपण त्यांचं संभाषण कौशल्य वाढवलं तर नक्की आपल्या शाळेचं प्रसिद्धी होईल आणि नक्कीच आपल्या शाळेत येतील ना मुलं. मराठी बरोबर इंग्रजी आलं तर कुठल्या पालकांना नकोय? बोला, आवडेल ना? छान. आपण कार्यक्रमाची वेळ आता थांबणार आहोत. या बालकुमार वाचक मंचामध्ये आज उपस्थित असणारे दोन्ही ज्येष्ठ साहित्य अकादमी पुरस्कार आणि बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले हे दोन्ही ज्येष्ठ साहित्यिक आपल्या आज बालवाचक मंचाला उपस्थित राहिले आणि त्याचा लाभ आपल्या बालकुमारांनी घेतलेला आहे. हा संवाद अतिशय छान आणि चांगल्या पद्धतीने झालेला आहे. राजीव तांबे सरांनी तर प्रात्यक्षिक आणि कृतींच्याद्वारेच विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. संगीताताईंनी खूप चांगल्या पद्धतीने कविता सादर केलेल्या आहे. तुमच्या वहीबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना कळालं असेल. आज आपण पीयूची वही घेणार आहोत. पीयूची वही यामध्ये दैनंदिनी आहेच, पण तुम्हाला माहिती आहे त्याची लोकप्रियता एवढी होती की त्याचा दुसरा भाग काढावा लागला, ज्यामध्ये पीयूच्या आजोळीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. तर खरोखरच यातून काय घ्यायचंय आपण, तर आपण सुद्धा दैनंदिनी लिहायची प्रेरणा घेणार आहोत. तर मग काय, तयार आहात का तुम्ही सर्वजणांनी आता इथून संमेलनातून गेल्यानंतर रोजची दैनंदिनी लिहायची आहे. त्याचबरोबर आपल्या पुढचे जे साहित्यिक आहेत राजीवजी तांबे सर यांनी कृती आणि प्रात्यक्षिकातून जे तुम्हाला बोध दिलेला आहे की कृती आणि प्रात्यक्षिक करून तुम्ही स्वतः शिका. शिक्षकांच्या माध्यमातून शिका, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शिका, परिसरातून शिका, पण कृतीतून शिका. हा संदेश त्यांनी जो दिलेला आहे तो आज आपण सगळ्यांनी कृतीतून अंगीकारणार आहोत. तर हे दोन्ही वचन आम्ही आज तुम्हाला देतोय आणि आज आपण इथं थांबतोय. आज आपल्या बालवाचक मंच यामध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण बालवाचक टीम मार्फत पुन्हा एकदा आभार मानले जात आहे. आणि आमच्याकडून एक भेट वस्तू आणि आमच्या सातारचा कंदी पेढा हा तुम्हाला देणार आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. तरी आमच्या बालवाचक मंचाचे मार्गदर्शक खंदारे साहेब यांनी विनंती करते, कृपया कोणी जाऊ नका. आपल्या सातारी कंदी पेढ्याचा मान तुम्ही ठेवणार आहात. आज आपण या सर्व लोकांना दोन साहित्यिकांना आपल्या सातारी कंदी पेढा देणार आहोत आणि आपली एक भेट वस्तू देणार आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. यामध्ये संगीताताई यांचा सत्कार करणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे राजीव तांबे सर यांचा सत्कार आपल्या बालवाचक कुमार मंचाचे मार्गदर्शक प्रमुख मार्गदर्शक खंदारे साहेब यांनी करावा अशी त्यांना आपले मनपूर्वक धन्यवाद.